नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर जस्ट मी गॅलरीत आले आणि इतके छान फुलं बघून मला खूप भारी वाटलं. जास्वंदीची, गुलाबाची एकदम छान मस्त फुलं आलेली आहेत. तर इतकं भारी वाटत आहे ना. तर आज मी तुम्हाला माझ्याकडे देवासाठी कोणकोणते भांडे आहे, कोणकोणचे कशा पंत्या वगैरे ते सर्व तुमच्यासोबत शेअर करायचं आहे मला. तर चला मी तुम्हाला दाखवते व्हिडिओला. आता सुरुवात करू डिरेक्टली. दुसरा विषय न घेता डायरेक्ट मी तुम्हाला माझ्याकडे कोणकोणत्या वस्तू आहे त्या दाखवायला सुरुवात करते. चला मग. तर ही माझ्याकडे एक अशी कलरची बकेट आहे. त्याच्यामध्ये मी सर्व साहित्य ठेवून दिलेलं आहे. म्हटलं कसं आपल्याला जास्त लागत नाही ना, कधी कधी लागते हे साहित्य. तर हे सर्व साहित्य मी याच्यात पॅक करून ठेवते. त्याच्यात काय काय आहे दाखवते तुम्हाला. तर पंती थांबा, मी आता सर्व साहित्य काढून घेते, मग मी तुम्हाला दाखवते एक सारखं काय काय आहे. तर मी आता सर्व काढून घेतले खाली. तर आता तुम्हाला पूर्ण दाखवते एक एक. तर ही एक पंती आहे मोठा समई. तर ही मस्त छान अशी मोठी, अजून याला जोडीला एक घ्यायला पाहिजे, नंतर ही अजून एक घेईन मी. त्याच्यानंतर मग ही कमळाची अशी ही एक पंती आहे मस्त छान. त्याच्यानंतर हे दोन दिवे एक सारखे आहे, एक छोटा एक मोठा. त्याच्यानंतर हे आहे पितळाचा दिवा छोटासा. त्याच्यानंतर ही पंती खूप छान आणि फेवरेट आहे. जेव्हा मी नवीन माझं मंदिर घेईल ना तेव्हा मी हा दिवा काढेन. त्याच्यानंतर माझा हा पण खूप फेवरेट आहे हा दिवा. नंतर ही इतके सारे माझे दिवे आहे. त्याच्यानंतर मग भांडे बाकीचे हे जे आपण बाऊल आहे ज्यामध्ये मस्त छान आपण डेकोरेशन करण्यासाठी फुलं वगैरे त्याच्यासाठी मी हे ठेवत असते. दरवाजाजवळ आपण ठेवू शकतो. हे एक भांड आहे. त्याच्यानंतर माझ्या मम्मीने मला ही कासाची वाटी आणली होती जेव्हा तिकडे फिरायला गेले होते ना, तर मला लक्षात नाही कुठून, पण ही कासाची वाटी आहे. आणि कासाची वाटी सर्वांकडे असावी असं म्हणतात. काय याचा बराचसा उपयोग आहे. तर ही अशी वाटी आहे. त्याच्यानंतर हे कांड्याचं छान साधू महाराजांचं कसं राहतं असं छान कीर्तन, याच्यामध्ये ते पाणी वगैरे ठेवू शकतो असं मस्त. असं आहे. त्याच्यानंतर हा देवासाठी पाण्यासाठी तांब्या आहे. एक आहे ऑलरेडी म्हणून एक पॅक तसाच ठेवलेला आहे. त्याच्यानंतर अजून एक वाटी आहे आपल्या याच्यासाठी अन्नपूर्णासाठी ठेवू शकतो ह्या वाटीमध्ये आपण. पण अजून आहे माझ्याकडे एक, तर मी ती ठेवलेली आहे ऑलरेडी. त्याच्यानंतर प्लेट पण आहे इथं. तर आपण नैवेद्यासाठी हे अजून एक आहे तिकडे ठेवलेलं प्लेट. अशी सेम प्लेट आहे. तर ती एक प्लेट आहे तिकडे घरात येते. त्याच्यानंतर हा एक चमचा टाकायला काय ते असं ना दुधाचं ते त्याच्यासाठी. त्याच्यानंतर हे माझे चांदीची भांडी, ग्लास आणि वाटी चमच. त्याच्यानंतर हे एक आहे आपलं हे लावायला, अगरबत्ती लावायचं स्टँड. अजून एक आहे घरामध्ये, मग हा पॅक करून ठेवलाय मी. परत अगरबत्तीचे स्टँड अजून हे आहे ठेवून दिलेले, कारण की एक्स्ट्राचे माझ्याकडे हे भांडे सर्व. हे पण एक हळदी कुंकाचं एक स्टीलचं आहे. मी पितळाचं आहे ते घरात ठेवलेलं आहे देवाऱ्यामध्ये. आणि ह्या वाट्या आहे दोन, कशासाठी लागतील त्या नैवेद्य वगैरे त्याच्यासाठी ह्या वापरते. हे सर्व याच्यामध्ये भांडे आहे. लाइटिंग वगैरे सर्व याच्यामध्येच ठेवते. आणि अजून याच्यामध्ये काय आहे,
तर याच्यामध्ये आहे हळदी कुंकाचं प्लेट, अजून आहे तिकडे पण ठेवलेलं आहे, पण ह्या आता बहुतेक मी ना हे कधी आणलेलं असेल तर हळदी कुंकाच्याच मागच्या वर्षीच्या एक्स्ट्राच्या आणलेल्या त्या होत्या, मग मी तसेच ठेवलेल्या आहे. पुढच्या वर्षी बघा हे यूज करून टाकेल अजून, कारण की नव्याच्या नव्या पॅकिंग तसंच ठेवलेलं आहे, मग मी तसंच ठेवून देते. परत आपल्याला बैलपोळ्याच्या दिवशी बैल लागतात, त्याच्यासाठी हे बैल सुद्धा ठेवून दिलेलं आहे. ऐन टायमाला इथं बैल भेटत नाही, म्हणून मग मी हे बैल पण व्यवस्थित ठेवून देते, कारण की आपल्याला पूजेच्या वेळेस लागतात. त्याच्यामुळे हे सर्व मग हे देवाचे आपले सर्व रुमाला वगैरे सर्व नीट ठेवून देते. ऐन टायमाला मग पूजेच्या वेळेस आपल्याला भेटत नाही, म्हणून मग मी व्यवस्थित सर्व पॅक करून ठेवून देते. त्याच्यानंतर ग्लास एक राहिलाच माझ्याकडे मस्त. तर मी हे ग्लास आहे ना बहुतेक माझ्या नंदच्या मुलीला एक दिला होता, गिफ्ट दिला होता, आणि एक घरी पण दिला होता गावी, आणि एक हा घेतला होता दिशूसाठी. असं 3 घेतले होते ग्लास, तर हा एक ग्लास आहे. तर माझ्याकडे इतके सारे देवाची भांडी आहे. हे भांडे सर्व मग मी काय करणार आहे, आवरून ठेवून देते, कारण की आता मला काही हे लागणार नाही. आता तर सुट्ट्यांमध्ये गावाला जायचंच आहे, तर हे सर्व पॅक करून ठेवून देते. आणि मग चला आधी याच्यामध्येच मी पॅक करून ठेवते. ॲक्च्युली बॉक्स काढून टाकायला काय होता. परत बरेचसे ताट वगैरे आहे ना, ते घरात, ते बाकीचं माझं सर्व, पण याच्यामध्ये जेवढे मी ठेवले तेवढे ठेवले, याच्यात बाकीचे आवरून. तर तुम्ही पाहिली माझी भांडी देवाची, तर अजून आहे घरामध्ये ताट वगैरे ते ठेवलेलं, तर ते काय दाखवलं नाही, पण हे जे छोटे छोटे भांडी होती ना, ती दाखवली, तुमच्यासोबत शेअर केली. तर माझ्या हे देवाची भांडी कशा कशा प्रकारची आहे ती तुम्हाला नक्की आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आजचा हा माझा छोटासा व्हिडिओ इथंच एंड करते, आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.